Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज शुभांगी डमरे. तर फ्रेंड्स, आज आपण चॅप्टर नंबर 7 पाहणार आहोत. तर चॅप्टर नंबर 7 मध्ये जो पार्ट आपला रिड्यूस झालेला आहे तो खूप पार्ट रिड्यूस झालेला आहे, जे की आपण त्यामध्ये फक्त ग्रोथ हार्मोन हा जो या चॅप्टरमध्ये जे ग्रोथ हार्मोन आहे हा जो टॉपिक आहे हाच फक्त आपल्याला सिलेबसला आहे. कारण जो बाकीचा जो चॅप्टरमध्ये पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स काय, तर ही जी एक्झाम आहे आपली मार्च 2020ची त्यामध्ये हा सिलेबस रिड्यूस झालेला आहे. फक्त आपल्याला जी एक्झाम आहे त्याला काय, ग्रोथ हार्मोन्स. तर ग्रोथ हार्मोन्स कशा प्रकारचे आहेत हे पण आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर फ्रेंड्स, ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, आपण ह्यूमन बीइंग्समध्ये वेगवेगळे हार्मोन्स पाहतो. आपल्या ह्यूमन बीइंग्समध्ये सुद्धा ग्रोथ हार्मोन्स आहेत. तर फ्रेंड्स, अशाच प्रकारे प्लांटमध्ये सुद्धा हार्मोन्स आहेत. तर ह्या प्लांटमध्ये कशा प्रकारचे हार्मोन्स आहेत, तर फ्रेंड्स आपल्याला 1 बाय 1 पाहिजेत. तर फ्रेंड्स, आपण ग्रोथ हार्मोन म्हणजे काय आधी पाहू. तर फ्रेंड्स, काय आहे ग्रोथ हार्मोन म्हणजे, ग्रोथ हार्मोन हे 1906ला काय केलेलं आहे, डिस्कवर केलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये इन डिटेल आहे तरी पण सांगते पहा. तर फ्रेंड्स, काय आहे, इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स ग्रोथ आर कॉल्ड ॲज ग्रोथ हार्मोन और ग्रोथ रेग्युलेटर्स. फ्रेंड्स, ह्यूमन बीइंग्समध्ये सुद्धा ग्रोथ हार्मोन्स आहेत, GH आहे. तर फ्रेंड्स, हे जे आहेत हे इंटरनली ऑर्गन्स आहेत. इंटरनल थ्रू त्याची काय होत असते, वाढ होत असते, म्हणजेच काय, ग्रोथ होत असते. तर जी प्लांटची ग्रोथ आहे ही जर ग्रोथ झाली म्हणजेच काय होतं, प्लांट वाढतो. प्लांट वाढला म्हणजे त्याची उंची वाढते, त्याची जाडी वाढते, त्याची रुंदी वाढते. आणि फ्रेंड्स, जे यामध्ये ऑक्सिन्स वगैरे हे काही हार्मोन्स आहेत, तर हे हार्मोन्स आहेत. तर त्यामध्ये फ्रूट असतं. फ्रूटला कोणता हार्मोन त्यामध्ये प्रेझेंट आहे की ते आपल्याला खाल्ल्यानंतर गोड लागतं, कारण असंच तर गोड नाही लागू शकत, त्यामध्ये काहीतरी हार्मोन्स असतील. तर फ्रेंड्स, अशा प्रकारचे कोणते कोणते हार्मोन्स आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर फ्रेंड्स, पाहू आपण. फर्स्ट आपला हार्मोन आहे ऑक्सिन. ऑक्सिन म्हणजे काय, तर फ्रेंड्स, ऑक्सिन म्हणजे टू ग्रो, म्हणजे ग्रो होणे. देन हे FW वेन डिस्कवर्ड द ऑक्सिन, यांनी काय फर्स्टली डिस्कवर्ड केलेलं आहे ऑक्सिन. फ्रेंड्स, हे जे काही आहेत तर वेगवेगळे प्लांट्स आहेत, पण जे की सायंटिस्टनी तयार केलेले आहेत आर्टिफिशियली, नॅचरली सुद्धा हार्मोन्स आहेत. आणि काही जे आहेत ते सायंटिस्टनी तयार केलेले आहेत. कारण का, जर एखाद्या वृक्ष जे असेल त्याला जर फ्रूट लागत नसेल तर ते फ्रूट लागण्यासाठी, किंवा आपण आता पाहतो की इन जनरल केळी असते, केळीला जी पिकवायची असते तर ती आर्टिफिशियली आता त्याला इंजेक्शन वगैरे देऊन पिकवत आहे. कारण ती ओरिजिनली पिकते का, कारण त्यामध्ये जे काही हार्मोन्स प्रेझेंट आहेत ते तेवढे काम करत नाहीत. जर तुम्ही कोणत्या पण स्टोअरमध्ये गेलात ॲग्रिकल्चरच्या, तिथं जर तुम्ही कोणता हार्मोन मागितला तर ते देतील. कारण का, कारण त्यांची एकतर त्यांचा व्यवसाय पण होतो, आणि पण फ्रेंड्स, हे जे आर्टिफिशियल करतात हे आर्टिफिशियल केलं तर आपल्या जीवाला सुद्धा हानी होऊ शकते. तर फ्रेंड्स, पहा काय आहे, FV वेंट MCQला हा क्वेश्चन येऊ शकतो. देन प्लांट बाय ॲव्हिना कल्चर टेस्ट, ही काय आहे, ॲव्हिना कल्चर टेस्ट आहे. सिंथेसिस ॲट रूट अपेक्स अँड शूट अपेक्स. सिंथेसिस कुठे होते, रूट अपेक्स अँड शूट अपेक्स. रूट अपेक्स म्हणजे काय, तर रूट म्हणजे खालचा जे रूटचा भाग आहे तो, अँड शूट अपेक्स म्हणजे काय, तर वरचा. म्हणजे फ्रेंड्स, हे जर प्लांट असेल, हे प्लांट आहे अँड हे रूट्स आहेत, तर फ्रेंड्स हे एवढा भाग आहे कोणता आहे, हा शूट अपेक्स आहे. अँड हा जो आहे कोणता आहे, हा रूट अपेक्स आहे. ओके. देन काय, तर ऑक्सिन्स आर 2 टाइप्स. ऑक्सिन कशा आहे, ऑक्सिनमध्ये 2 टाइप्सचे त्यामध्ये भाग पडलेला आहे. फर्स्ट आहे नॅचरल अँड दुसरा आहे सिंथेटिक हार्मोन. नॅचरल अँड सिंथेटिक हार्मोन. देन फ्रेंड्स, ऑक्सिनमध्ये त्याचं फिजिओलॉजिकल रोल काय आहे, त्याचं काय काम आहे, कशा पद्धतीने तो काम करतो, काय आहे फिजिओलॉजिकल रोल पहा. यामध्ये सेल डिव्हिजन होत असते. सेल डिव्हिजन झाल्यामुळे त्यामध्ये सेल एनलार्जमेंट किंवा इलॉंगेशन सुद्धा त्यामध्ये होत असतं. त्यानंतर सेल डॉमिनन्स, रूट इज इनिशिएशन, झायलम डिफरन्शिएशन, पार्थिनोकार्पी, हे सगळं फ्रूटमध्ये होतं, रूटमध्ये पण होतं. हे आपल्याला ऑक्सिनमध्ये सांगितलेलं आहे.
अँड फ्रेंड्स ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन मध्ये काय सांगितलेलं आहे? ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिनमध्ये प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रूट, यामध्ये काय होतं? प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रूट, जे सीडलेस आहेत त्याचं प्रोडक्शन ऑक्झिन हा हार्मोन करतो. देन प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग फ्रूट, सिंथेटिक ऑक्झिन 2,4-D अँड 2,4,5-T. एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा, 2,4-D अँड 2,4,5-T हे तुम्हाला MCQला विचारले जाऊ शकतात. तर फ्रेंड्स, त्यानंतर अशाच प्रकारचा एक जिब्रेलिन्स हा एक हार्मोन आहे. फर्स्ट आपण पाहिला ऑक्झिन, सेकंड पाहिला जिब्रेलिन्स. तर फ्रेंड्स, हे कोणी डिस्कवर केलं? तर हे एक जपान सायंटिस्ट आहे. कोणता? इची कुरुवासा हा एक कसा जपान सायंटिस्ट आहे. तर फ्रेंड्स, हे जिबरलिन्स हार्मोन आहे, पण हे कशामध्ये शोधला गेला? तर फ्रेंड्स, हे एक राईस प्लांट आहे. ह्या प्लांटमध्ये त्यांनी काय केलं की इन राईस प्लांट कॉज्ड बाय द फुजिकोरी जिबेर्लिया, म्हणजे काय, हे त्यांनी राईस प्लांटमध्ये शोधलं. इन दिस डिसीज, कोणता? जिबरलिनिस इज डिसीज राईस प्लांट ग्रो एक्स्ट्रीमली फास्ट विदाउट प्रोडक्शन ऑफ सीड. म्हणजे फ्रेंड्स, यामध्ये काय आहे, जरी सीड नसलं तरी पण याचं प्रोडक्शन एकदम फास्टली होऊ शकतं. कशामध्ये? तर हे जिबरलिन हार्मोन असल्यामुळे. देन तर फ्रेंड्स, फिजिओलॉजिकल रोल काय आहे कशाचा? आपण ऑक्झिनचा पण फिजिओलॉजिकल रोल पाहिला, त्यानंतर जिबरलिन्सचा सुद्धा फिजिओलॉजिकल रोल आहे. तर काय आहे? स्टेम इलॉंगेशन, जे स्टेम आहे ते काय होतं? इलॉंगेशन होत असतं. त्यानंतर सीड जर्मिनेशन, सीड कशी होती? जर्मिनेशन म्हणजे काय? तर एका सीडपासून अनेक सीड सुद्धा तिथे तयार होतात. अँड सिरियल ग्रेड, एक्झाम्पल कोणतं आहे? जे की आपल्या डाळी वगैरे आहेत हे यामध्ये आपल्याला घेऊ शकतो. सीड डॉर्मेन्सी होते अँड कॅपेबल ऑफ फ्लावर. देन ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन्स काय आहेत? यूज ब्लोटिंग क्रॉप्स, ब्रेकिंग सीड ऑफ डॉर्मेन्सी अँड प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रूट सुद्धा यामध्ये आहे. अँड चेंजिंग सेक्स एक्सप्रेशन्स ऑफ फ्लॉवर, काय आहे? चेंजिंग सेक्स एक्सप्रेशन ऑफ फ्लॉवर हे जिबरलिन्समध्ये प्रेझेंट आहे. समजतंय फ्रेंड्स? आता ऑक्झिन अँड जिबरलिन्स झालं, पण यानंतर आता आपल्याला सायटोकायनिन हे एक हार्मोन आहे, हे पण पाहायचं. इथिलीन हार्मोन आहे, हा पण आपल्याला हार्मोन. 5 हार्मोन्स आहेत, 5 पैकी 3 आता आपण पाहतोय, 2 त्याच्यानंतर पण पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, हे झालं ग्रोथ हार्मोन. लक्षात घ्यायचे काय? तर इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स ग्रोथ आर कॉल्ड ॲज ग्रोथ हार्मोन किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स आपल्याला म्हणायचे ऑक्झिन अँड जिबरलिन. तर फ्रेंड्स, त्यानंतर आपण सायटोकायनिन काय आहे हे पाहू. ग्रोथ हार्मोनमध्ये थर्ड आहे कोणता? सायटोकायनिन. तर फ्रेंड्स, काय आहे? कायनेटिन अँड झियाटिन आर वेल नोन सायटोकायनिन. कायनेटिन इज प्रेझेंट इन एंडोस्पर्म ऑफ कोकोनट. कशामध्ये? एंडोस्पर्म ऑफ कोकोनट म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे, नारळ. तर फ्रेंड्स, त्याचा फिजिओलॉजिकल रोल काय आहे? तर इंड्युस्ड सेल डिव्हिजन, यामध्ये सुद्धा काय होतं? सेल डिव्हिजन होत असतं. त्यानंतर इलॉंगेशन अँड डिफरन्सिएशन, इलॉंगेशन पण होतं आणि डिफरन्सिएशन सुद्धा होतं. सप्रेस द अपायकल डॉमिनन्स, सप्रेस कसं होतं हे? अपायकल डॉमिनन्स अँड सीड डॉर्मेन्सी. डिले द लिव्ज अँड फ्रूट्स. फ्रेंड्स, सगळीकडे थोडंफार प्रमाणामध्ये सारखंच आहे. देन ॲप्लिकेशन यूज टिश्यू कल्चरला हे सायटोकायनिन यूज असतं टू इंड्यूस सेल डिव्हिजन अँड सेल इलॉंगिनेशन. देन ब्रेकिंग द सीड डॉर्मेन्सी, ब्रेक होत असते सीड डॉर्मेन्सी. देन डिले द सेन्सेस ऑफ द लिव्ज अँड द फ्रूट. तर फ्रेंड्स, हे जे काही कायनेटिन आहे, हे कायनेटिन कशामध्ये प्रेझेंट असतं? इन टोबॅको हे सगळ्यांना माहिती आहे. टोबॅको म्हणजे काय आहे? तर फ्रेंड्स, ह्या टोबॅको प्लांटमध्ये हे सायटोकायनिन, टोबॅकोमध्ये DNA काय प्रेझेंट असतात? तर फ्रेंड्स, केमिकली जे आहे तर ते तुम्ही जर दुकानामध्ये जाऊन त्यांना सायटोकायनिन द्या म्हणलं तर ते देतील. आणि केमिकली 6-furfuryl अमायनो प्युरिन हे जे काही आहे हे केमिकल जर मागितलं तरी तुम्हाला भेटतं. आणि फ्रेंड्स, कायनेटिन अँड झियाटिन हे काय आहे? तर हे एक नॉर्मल प्रोटीन आहे. काय आहे? नॉर्मल प्रोटीन आहे. फ्रेंड्स, हे आहे सायटोकायनिन. तर फ्रेंड्स, आपण ग्रोथ हार्मोन शिकताना 2 टाइप्स ऑफ ग्रोथ हार्मोन, एक ग्रोथ इनहिबिटेटर अँड एक ग्रोथ हार्मोन जे काही आहे प्रोमोटर्स.
तर ग्रोथ प्रोमोटर्स म्हणजे काय, तर त्यामध्ये ऑक्झिन, जिबर्लिन अँड सायटोकायनिन हे 3 हार्मोन येतात. कारण का, तर हे जे हार्मोन आहेत हे कसं इनहिबिट करतात, म्हणजे जे प्लांट आहेत त्यांना एक उत्साह म्हणजे बढावा देतात. म्हणजेच काय, तर हे जे काही 3 प्लांट आहेत हे नॅचरली आहेत अँड इनहिबिटेटर म्हणजे इथिलीन अँड जे काही आपण ॲबिस्कस ॲसिड जे काही आपण हार्मोन पाहणार आहोत ते. तर फ्रेंड्स हे काय आहे, हे 2 इनहिबिटर आहेत आणि हे काय आहेत, 2 प्रोमोटर्स आहेत. 3 प्रोमोटर्स आहेत आणि 2 इनहिबिटर ग्रोथ हार्मोन आहेत. तर फ्रेंड्स आता आपण जे काही ग्रोथ हार्मोनचं इनहिबिटर जे काही 2 हार्मोन्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. कोणते आहेत, इथिलीन आता आपण फर्स्ट पाहू. तर पहा फ्रेंड्स, इथिलीन हार्मोन म्हणजे काय. तर फ्रेंड्स ग्रोथ हार्मोनचे आपण 2 टाइप्स पाहिले होते. पहिला जो होता ग्रोथ प्रोमोटर, त्यामध्ये 3 ऑक्झिन, सायटोसिन आणि कायनेटिन. तर फ्रेंड्स त्यानंतर ग्रोथ इनहिबिटर. तर इनहिबिटरमध्ये काय आहे, तर इथिलीन अँड ॲबिस्कस ॲसिड हे 2 हार्मोन्स याच्यामध्ये आहेत. तर इथिलीन म्हणजे काय, ओनली गॅस हार्मोन. हे कसं आहे, एक ओनली गॅस हार्मोन आहे. देन विच गॅस ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर इट इज ऑल्सो नोन ॲज फ्रूट रिपनिंग. तर फ्रेंड्स फ्रूट रिपनिंग म्हणजे काय, कोणाला माहिती फ्रूट रिपनिंग म्हणजे काय, अँड हार्मोन. तर हे जे काय आहे, तर यामध्ये काय होत असतं फ्रेंड्स, हे एक असं आहे एक्झाम्पल की यामध्ये जे झाड आहे तर यामध्ये फ्लावर येत नाही, डायरेक्ट काय सीड येतात. तर याचं एक्झाम्पल काय आहे, मग याचं एक्झाम्पल काय आहे, तर पायनॅपल. पायनॅपलमध्ये काय आहे, इथिलीन असतं. इथिलीन खातो म्हणजे काय खातो, इथिलीन खातो म्हणजे आपण फ्रूट खातो. फ्रूट खातो म्हणजेच काय, इथिलीन म्हणजेच काय त्यामध्ये प्रेझेंट असतं. देन फिजिओलॉजिकल रोल ऑफ इथिलीन. फिजिओलॉजिकल रोल काय आहे इथिलीनचा, फर्स्ट सीड जर्मिनेशन अँड मेनी प्लांट. यामध्ये जेवढे जास्त प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय होत असतं, तर सीड जर्मिनेशन होत असतं. सेकंड फ्रूट रिपनिंग इन क्लायमॅटेरी फ्रूट, देन लाईक बनाना, मँगो अँड मिलॉन. फ्रेंड्स बनानामध्ये तुम्ही कधी फ्लावर पाहिला आहे का, त्यामध्ये नाही. तर फ्रेंड्स जे मँगो आणि मिलॉन म्हणजे काय, फ्रूट रिपनिंग. देन बेंडिंग ऑफ लीव्ज विच नोन ॲज इपिनास्टिक. म्हणजे फ्रेंड्स ज्या लीव्ज आहेत हे असे, हे लीव्ज या पद्धतीचे नाही, असे, याला काय म्हणायचं, इपिनास्टिक ऑफ लीव्ज. ॲप्लिकेशन फ्रूट रिपनिंग इन क्लायमॅट्रिक फ्रूट, देन सीड जर्मिनेशन. याचे ॲप्लिकेशन फक्त 2 आहेत. इथिलीन म्हणजे काय, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे आपण खातो फ्रूटमध्ये, जे आपण खातो, जो की मँगो वगैरे आहे त्यामध्ये जो रसाळ भाग आहे तो आपण खातो, त्यालाच काय आपल्याला म्हणायचे, इथिलीन म्हणायचे. तर फ्रेंड्स हे कसं आहे, इथिलीन एक सायंटिस्टने तयार केलेलं आहे. सायंटिस्टसुद्धा जे की आपल्याला लॅबमध्ये पाहायला भेटतात हार्मोन्स, ते हार्मोन्स हे आहेत इथिलीन आणि ॲबिस्कस ॲसिड. फ्रेंड्स ॲबिस्कस ॲसिडमध्ये काय आहे, ग्रोथ रिटार्डिंग हार्मोन. ग्रोथ रिटार्डिंग म्हणजे कशी याची ग्रोथ होते. अँड फिजिओलॉजिकल ऑफ रोल, यामध्ये काय, सीड डॉर्मेन्सी, बर्ड डॉर्मेन्सी, इनिबिट द ग्रोथ ऑफ प्लांट. सेम आहे, डिले द फ्लावरिंग, कॉजेस द क्लोज ऑफ स्टोमाटा. यामध्ये काय होतं, क्लोज ऑफ स्टोमाटा, त्यामुळे काय सीड जर्मिनेशन होतं. ॲप्लिकेशन यूज्ड अँटी ट्रान्सपरंट अँड सीड डॉर्मेन्सी. फ्रेंड्स हे आहे सीड डॉर्मेन्सी म्हणजे काय, ब्रेक करणे. कशाला, तर सीडला म्हणजेच फ्रूटला. तर फ्रेंड्स हे झालं आपलं इथिलीन अँड ॲबिस्कस ॲसिड. इम्पॉर्टंट ज्या याच्या नोट्स आहेत, चॅप्टर नंबर 7 प्लांट ग्रोथ अँड मिनरल्स न्यूट्रिशन. हा जो पॉईंट आहे किंवा हा जो टॉपिक आहे आपला, ह्या टॉपिकमध्ये खूप पार्ट डिलीट झालेले आहेत फ्रेंड्स. फक्त आपल्याला ग्रोथ हार्मोन हा जो पॉईंट आहे या चॅप्टरमधला तेवढंच आपल्याला ह्या सिलेबसला रीड करायचे. जी एक्झाम आहे त्याला फक्त आपल्याला ग्रोथ हार्मोनच विचारणार आहेत. तर फ्रेंड्स झालं आता आपलं हे 5 जे हार्मोन आहेत ते आता आपण पाहिले. पण फ्रेंड्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की जे 3 हार्मोन्स आहेत पहिले प्रोमोटर हार्मोन्स, तर याच्यावर तुम्हाला जे 3 हार्मोन आहेत, पहिला कोणता ऑक्झिन, सेकंड कोणता जिबर्लिन अँड थर्ड कोणता तर सायटोकायनिन. ह्या तिन्ही याच्यावर तुम्हाला फिजिओलॉजिकल रोल कोणी डिस्कवर्ड केलं आणि त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत हे तुम्हाला विचारले जातात. तर फ्रेंड्स त्यामुळं जो मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले आहेत परिवर्तन ॲपमध्ये ते तुम्ही व्यवस्थित जाऊन पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचे क्वेश्चन आहेत, कशा पद्धतीने मी तयार केलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत.
तर फ्रेंड्स इथिलीन आणि ॲबिस्कस यावर सुद्धा तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, पण जास्तीत जास्त फ्रेंड तुम्हाला ऑक्झिन, सायटोसिन आणि जे की जिबर्लिन हे 3 हार्मोन आहेत, हे हार्मोन तुम्हाला पाठ पाहिजेत. कारण फ्रेंड्स त्याच्या हमखास 100% तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. तर फ्रेंड्स व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित पाठ करा, समजत नसेल कमेंट करा. आणि फ्रेंड्स जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये जे इकडचे रेग्युलर लेक्चर आहेत ते पण तिकडे टाकतात. यूट्यूबला पण सुपर एक्सलन्स अकॅडमी म्हणून आहे, त्यावरती तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे सगळे जे काही लेक्चर आहेत ते तुम्हाला तिथे भेटतात. आणि फ्रेंड्स परिवर्तन ॲपमध्ये 12th बायोलॉजीचे 1st, 2nd, 3rd, 4th जे की नोट्स आहेत, चॅप्टर नंबर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th अँड 7th चॅप्टरच्या हँड रायटिंग नोट्स परिवर्तन ॲपमध्ये मी टाकलेल्या आहेत. फक्त चॅप्टर नंबर 4 आपला राहिलेला आहे, तो मी रेग्युलर नंतर लगेच घेईल. पण फ्रेंड्स तुम्हाला स्टडीसाठी 5, 6 आणि 7 हे जे चॅप्टर आहेत हे खूप तुम्हाला वेटेज देणारे चॅप्टर आहेत, म्हणजे जे की तुम्हाला वेटेज ऑफ मार्क्स जे काही आहेत ते हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण फ्रेंड्स जे याच्यामध्ये रिड्यूस झालेला सिलेबस आहे तो जास्त प्रमाणामध्ये रिड्यूस झालेला आहे आणि जे टॉपिक आहेत, जे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि हमखास याच्यावर प्रश्न येणारच. त्यामुळे हे जे 3 चॅप्टर आहेत व्यवस्थित पाठ करा, रीड करा आणि यासाठी एक डायग्रामसाठी नोटबुक बनवा. कारण त्यामध्ये जर तुम्ही डायग्राम काढला तर तुम्हाला व्यवस्थित त्या एक्झामला काढता येतात. MCQ क्वेश्चनसुद्धा मी परिवर्तन ॲपमध्ये टाकलेले आहेत, 20 MCQ आहेत. व्यवस्थित रीड करा, समजत नसेल कमेंट करून सांगा, मी ते MCQचा आन्सर जे काही असेल ते तुम्हाला समजून सांगेन. तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि फ्रेंड्स चॅप्टर नंबर 7 पर्यंत तुम्हाला काही जरी डाऊट असला तरी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तो शेअर करू शकता, त्याचं आन्सर तुम्हाला लगेच भेटेल. तर फ्रेंड्स थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.